धन्यवाद. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून ज्यांनी आम्हाला कर्म दिला, धर्म दिला, महाराष्ट्राला ज्यांनी आमची ओळख करून दिली असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब आणि राजसाहेबांचे पितामह थोर संगीतकार श्रीकांतजी ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आज शिवसेना शाखा क्रमांक 204च्या या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या या कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्यास लवकरच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब हे आपल्या भेटीकरता येत आहेत म्हणून फार वेळ घेणार नाही. परंतु आपल्याला एक आव्हान मात्र नक्की करेल की आपण लोकसभा निवडणूक पाहिली, विधानसभा निवडणूक पाहिली, परंतु 204 हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला कालही होता, आजही आणि उद्याही राहील. मात्र आपण दक्ष असायला पाहिजे, जागृत असायला पाहिजे. काही जण मनसुबे आखून आहेत, काही जण वेगवेगळ्या लोकांना फोन करतायत, परंतु मला खात्री आहे शिवसैनिक हा निष्ठावंत, कडवट असा निष्ठावंत आहे. मनसैनिक आज त्याच्या सोबतीला आहे, साथीला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते घरदार सोडून काम करतायत आपलं, आणि ही अभेद्य अशी एकजूट विरोधकांना चारी मुंड्या चित करून आपला उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही. किरण तावडे, मी आजच तुला शुभेच्छा देतो. विजय देखील आपला असेल आणि गुलाल देखील आपलाच असेल. आपण फक्त जाताना एकच करा, फार राजकीय चर्चा करू नका. कोण काय बोलतोय, कोण काय नाही बोलतो, आपल्यामध्ये दुसरा थोडस कमी काय, आपल्यामध्ये दुसऱ्यांनी काय केलं त्याची बोंबाब आपण फार जोरात करतो. आपण काय केलं ते सांगतच नाही. म्हणून दुसरा काय करतो तिथे लक्ष देऊ नका. आम्ही काय करतोय, आमचा उमेदवार काय करतोय, आमचा नगरसेवक काय करतोय, आमचा आमदार काय करतोय, आमचा खासदार काय करतोय, आमच्या आदरणीय पक्षप्रमुख सर्वसामान्य जनतेकरता काय करतायत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त तुम्ही करा. राजकीय भाषण करायची आपल्याला गरज नाही. ते मोठे मोठे वक्ते आहेत. मोदींवर कोणी बोलायचं, अमित शहावर कोणी बोलायचं, ते साहेब आहेत आपले. उत्तर द्यायला, प्रत्युत्तर करायला सगळे ते आहेत. आपण मात्र शिवसेनेने, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये असताना गोरगरीब जनतेला, मराठी कुटुंबांना, या मुंबईकरांना काय दिलं, आणि भविष्यामध्ये तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा सत्ता दिली तर आम्ही मुंबईकरांना काय देणार, एवढेच मुद्दे फक्त घेऊन चला. वाचा एकदा वचननामा, जाऊन घरी वाचा. त्या वचननाम्यामध्ये काय काय दिलेलं आहे, आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय राजसाहेबांनी काय काय दिलेलं आहे. आणि हे जरी आपण लोकांपर्यंत नेऊ शकलो तरी मला वाटतं आपल्याला हरवण्याची ताकद या इथे दुसरं कोणातही नाही. आपल्याला हरवण्याची ताकद नाही. सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. मुंबईतला मराठी माणूस मुंबईमध्ये टिकावा, मुंबईमध्ये राहावा, म्हणून मुंबईकरांना मुंबईतना परागंदा व्हावं लागू नये म्हणून साहेबांनी सगळ्यात मोठं काय केलं असेल तर 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केला, ज्याच्यामुळे 16 लाख मुंबईतल्या सदनिका धारकांना फायदा झाला. 16 लाख ज्यांचे 500 चौरस फुटापर्यंत कमी घर आहेत, आज त्यांना एकही तांबडा पैसा भरायला येत नाही. येतो का? हे काम उद्धव साहेबांनी केलं. हे काम उद्धव साहेबांनी केलं. मुंबईतल्या जुन्या इमारतींची पावसाळ्यातली पाणी गळती रोखण्याकरता त्या इमारतींवरती पत्रा शेड बनवण्याची पॉलिसी देखील उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेने अस्तित्वात आणली आहे. मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर असावं,
मराठी माणूस ठामपणे टिकून राहावा याकरता सगळ्यात मोठं देणं जर कोणी केलं असेल, आता काहीच खोटं सांगतात, आम्ही केलं, खोटं आहे. 2020 ते 2022 या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मुंबईमधल्या गृहनिर्माण धोरणाच्या वेगवेगळ्या योजना अस्तित्वात आल्या. त्याच्यामध्ये एसआरएची अभय योजना असेल, मोडकळीस आलेल्या इमारतींकरता कायदा असेल, म्हाडाच्या 388 इमारतीच्या पुनर्विकासाकरता 3324ची पॉलिसी असेल आणि म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास देखील असेल. हा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाला. कारण मुंबईकरांना काय हवं आहे, मुंबईकरांना काय देणं गरजेचं आहे हे आदरणीय उद्धव साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत होतं. म्हणून आता खोटं नोटे सांगतील. कोस्टर रोड आम्ही केला, मग त्या मुख्यमंत्र्याला विचारायचं, जे भूमिपूजन करायला जे दिसत होते ते कोण होते? आपले वडील होते का? कोण होते? उद्धव साहेब होते ना भूमिपूजन करायला. पण खोटं बोलतील. त्यामुळे हे सगळं मोडून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. विचारतील काही जण प्रश्न प्रचाराला जाल तेव्हा, त्याला प्रत्युत्तर करताना आपला प्रत्येक शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा पारंगत असायला पाहिजे. ह्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. पुन्हा आम्ही काय केलं एवढंच फक्त घेऊन जा. आपला विजय हा निश्चित आहे. हा निव्वळ हा एकाच मतदारसंघातला नव्हे. आज छत्रपतींच्या साक्षीने सांगतोय, या विधानसभेतले 505 शिलेदार हे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचेच असतील. आणि ह्या 5ही शिलेदारांना भगवा फेटा घालून पुढे घेऊन जाण्याचं काम देखील मातोश्रीला तुलाच करायचं आहे. ते केल्याशिवाय आपण सारेजण स्वस्थ बसणार नाही असा पूर्ण विश्वास व्यक्त करतो. येणारा प्रत्येक दिवस अतिशय मोलाचा आहे. येणारा प्रत्येक दिवस अतिशय किमतीचा आहे. अनेक प्रलोभनं येतील, अनेक अफवा केल्या जातील, अनेक अफवा पसरवल्या जातील. त्याच्यावरती लक्ष देऊ नका. आपल्याला दिलेलं काम मी प्रामाणिकपणे करेन एवढाच मनाशी निश्चय बाळगा. विजय हा आपण मिळवणारच. मी तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.